लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर आणि महाराष्ट्रभर संततधार पावसामुळे सर्व नद्यांचा जलस्तर वाढत असून लातूरची भाग्यरेषा मानली जाणारी मांजरा नदी सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे। यामुळे नदीवरील विविध उच्च पातळी बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। गणेशाच्या आगमनासोबतच पावसाचीही जोरदार सुरुवात झाली आहे। उत्सवाच्या वातावरणात पावसाने वेगळाच रंग भरला असला तरी नदीकाठच्या भागातील नागरिकांमध्ये पूरस्थितीची भीती निर्माण झाली आहे। देवणी तालुक्यातील धनेगाव उच्चस्तरीय बंधारा निलंगा उदगीर राज्यमार्ग क्रमांक 238 व देवणी तालुक्याच्या विकासासाठी मोलाचा मानला जातो। त्याचे दरवाजे कालपासून उघडण्यात आले आहेत। परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदीच्या खोऱ्यातील पाणी पातळी सतत वाढत आहे। या पाण्याचा प्रवाह शेतांमध्ये शिरल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि ऊस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांची चिंता वाढली असून येत्या 24 तासातील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन बंधाऱ्याचे गेट्स खुले ठेवण्यात आले आहेत। नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सतत पावसामुळे पिके पिवळसर पडत असून विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पंचनामे करून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी नागरिकांतर्फे होत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.